आणि आता जाणून घेऊयात 36 जिल्ह्यांमधल्या वेगवेगळ्या घडामोडी अगदी झटपट सुरुवात करूयात। बदलापूर जवळचं बारवी धरण 100% भरल्यानं ओव्हरफ्लो झालंय। धरणाचे 8 स्वयंचलित दरवाजे उघडण्यात आले असून त्यातून पाण्याचा विसर्ग करण्यात येतोय। प्रशासनानं नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिला। छत्रपती संभाजीनगरच्या सोयगाव तालुक्यात अद्यापही दमदार पावसानं हजेरी लावलेली नाही आणि त्यामुळे शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या बेताळवाडी धरणासह इतर गावांमधील धरणांच्या पाणी पातळी जी ती खालवली असून धरणं भरण्यासाठी दमदार पावसाची आवश्यकता आहे। तर दुसरीकडे शेतकरीही पावसाच्या प्रतीक्षेत हैराण झाला। अकोल्यात युरियाचा कृत्रिम तुटवडा निर्माण केला जात असल्याचा संशय शेतकऱ्यांकडून व्यक्त केला जातोय। आधीच पेरणी उशिरा झाली आणि त्यात खतांचा तुटवडा जाणवत असल्यामुळे शेतकऱ्यांकडून संताप व्यक्त केला जातोय। लातूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांवर आसमानीनंतर सुलतानी संकट कोसळलं। गेल्या 3 वर्षांपासून गोगलगाय संकटाचा सामना करणाऱ्या शेतकऱ्यांना यंदाही गोगलगायीचा सामना करावा लागतो आणि त्यामुळे शेतकरी हवालदिल झाले। जळगावच्या जामनेर बोदवड तालुक्यात बोगस बियाणांमुळे कापूस उत्पादक शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान झालं। दरम्यान एकनाथ खडसेंनी बांधावर जाऊन नुकसानीची पाहणी केली। नुकसानग्रस्तांना भरपाई देण्याबाबत सभागृहात प्रश्न मांडणार असल्याचं त्यांनी सांगितलं। एकनाथ खडसे यांच्या कन्या रोहिणी खडसे यांनी शेकडो शेतकऱ्यांसह जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेतली। बोगस खतं आणि रसायन वापरल्यानं बोदवड तालुक्यातील शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान झालं असून नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी करण्यात आली आहे। लातूरच्या निलंगा तालुक्यातील कोराळी सिरसी रस्त्याची दुरावस्था झाली। खड्ड्यांमुळे रस्त्याची ताण झाली असून वाहन चालकांचे प्रचंड हाल होतात। बीडमधील नाळवंडी रस्त्याची दुरावस्था झाली आहे आणि त्यामुळे शालेय विद्यार्थी आणि वाहन चालकांना तारेवरची कसरत करावी लागते। या 5 गावांना जोडणाऱ्या रस्त्याचा प्रश्न गेल्या 15 वर्षांपासून रखडल्यानं येत्या 15 ऑगस्टपासून बेमुदत उपोषणाचा इशारा देण्यात आला। उत्तर सोलापूर तालुक्यातील वडाळा ते रानमसले रस्त्यावर प्रचंड खड्डे पडले असून वाहन चालकांना तारेवरची कसरत करावी लागते। रिपरिप पावसानं खड्ड्याचा अंदाज येत नसल्यानं मोठ्या अपघाताची शक्यता वर्तवली जाते। जळगावमधील नशिराबाद इथलं प्राथमिक आरोग्य केंद्र धुळखात पडून आहे। तब्बल 3,75 लाख खर्च करून बांधकाम करण्यात आलं। 2022 मध्ये याचं उद्घाटन झालं तरी आरोग्य केंद्र बंद आहे आणि त्यामुळे ग्रामस्थांचे हाल होतात। वाशिम जिल्ह्यामध्ये 563 गावांसाठी जलजीवन मिशन अंतर्गत 522 पाणी पुरवठा योजना मंजूर झाल्यात। 2.5 वर्षात केवळ 95 योजना ग्रामस्थांपर्यंत पोहोचल्या असून 427 योजनांची कामं अजून रखडलेली आहेत। यावरून ग्रामस्थांकडून संताप व्यक्त केला जातो। राज्यातील उद्योगांमध्ये वर्षभरात 1,18,422 कोटींची गुंतवणूक झाली। गुंतवणुकीत महाराष्ट्र देशात पहिल्या क्रमांकावर असल्याची माहिती उद्योग मंत्री उदय सामंत यांनी दिली। रत्नागिरीतील MIDC वर्धापन दिनानिमित्त ते बोलत होते। दरम्यान पुढील वर्धापन दिनापर्यंत 10,000 कोटींचा प्रकल्प रत्नागिरीत उभारणार असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं। कल्याणचा एसटी डेपो आणि वर्कशॉप येत्या 7 दिवसात स्थलांतरित करण्यात येणार आहे। स्मार्ट सिटीच्या कामात हा एसटी डेपो आणि वर्कशॉप अडथळा ठरत असल्यानं स्मार्ट सिटीचं काम संथ गतीनं सुरू आहे। त्यामुळे या डेपोचं विठ्ठलवाडी बस डेपोजवळ स्थलांतर होणार आहे। वारंवार मागणी करून निवेदनं देऊनही रस्त्याची मागणी पूर्ण होत नसल्यानं मालेगाव खाकुर्डीच्या रामनगर भागातील ग्रामस्थांनी सहकुटुंब उपोषण सुरू केलं। या आंदोलनात मोठ्या संख्येनं महिला तसंच विद्यार्थीही सहभागी झाले। अमरावतीमध्ये वंचित आणि भीम ब्रिगेडकडून जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला। आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांना घरं बांधून देण्याची मागणी यावेळी करण्यात आली। जळगाव महापालिकेत आयुक्तांच्या अविश्वासाबाबत बोलवलेल्या विशेष महासभेत अविश्वास ठरावावर सह्या करणारेच नगरसेवक गैरहजर राहिलेत आणि त्यामुळे महापौरांनी महासभा तहकूब केली। मंत्री गिरीश महाजन आणि गुलाबराव पाटील यांच्या तंबीनंतर नगरसेवकांनी माघार घेतल्याची चर्चा। पुणे दौऱ्यावर असलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लोकमान्य टिळक पुरस्कार प्रदान करण्यात आला। पुणेरी पगडी, उपकरणं, स्मृतिचिन्ह आणि मानपत्र देऊन त्यांचा गौरव करण्यात आला। या सोहळ्याला मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसह उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार तसंच राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी उपस्थिती लावली। दरम्यान लोकमान्य टिळक पुरस्कार हा माझ्यासाठी खूप महत्त्वाचा असून माझ्या जीवनातील अविस्मरणीय अनुभव असल्याचं पंतप्रधान मोदींनी म्हटलं। पंतप्रधान मोदींना देण्यात आलेल्या लोकमान्य टिळक पुरस्कार सोहळ्यासाठी पंतप्रधान मोदी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि शरद पवार हे एकाच मंचावर आल्याचं पाहायला मिळालं। कार्यक्रम सोहळ्याला आलेले पंतप्रधान मोदी थेट शरद पवारांकडे आले आणि त्यांच्याशी हस्तांदोलन केलं। त्यानंतर मोदींनी सुशीलकुमार शिंदे यांच्यासोबत हस्तांदोलन केलं।
पंतप्रधान मोदींनी स्वतः पुढाकार घेत शरद पवारांशी हस्तांदोलन केलं आणि त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी सुशीलकुमार शिंदे यांना भेटण्यासाठी जात असताना शरद पवार यांनी 2 वेळा मोदींची पाठ थोपटली। दरम्यान लोकमान्य टिळक पुरस्कार मिळाल्याबद्दल शरद पवारांनी मोदींचं कौतुक केलं। मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर कौतुकाचा वर्षाव केला। जगातील अनेक नेत्यांना मोदींची भुरळ आहे। मोदींच्या विविध योजनांमुळे भारताचा विकास झाला। मोदींना देशवासियांना आत्मनिर्भर देशवासीयांना त्यांनी असा मंत्र देऊ केलेला। तर पंतप्रधान मोदींना टिळक पुरस्कार मिळणं हे मोदींच्या कार्याची पोचपावती आहे असं म्हणत एकनाथ शिंदेंनी मोदींचं कौतुक केलं। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते सिव्हिल कोर्ट ते पिंपरी चिंचवड या मेट्रो मार्गाचं उद्घाटन झालं। ही मेट्रो सरळ न्यायालयापर्यंत येणार असल्यानं पिंपरी चिंचवड ते पुणे हा प्रवास वेगानं होणार आहे। या मेट्रोला प्रवाशांनी मोठी गर्दी केली होती। शेतकरी संघटनेचे नेते रघुनाथदादा पाटील यांनी बीआरएस पक्षात प्रवेश केला। तेलंगणाचे मुख्यमंत्री आणि बीआरएस पक्षाचे प्रमुख चंद्रशेखर राव यांनी रघुनाथ पाटील यांच्या घरी भेट दिल्यानंतर हा पक्ष प्रवेश पार पडला। विधानसभेत विरोधी पक्ष नेतेपदी विजय वडेट्टीवार यांची नियुक्ती करण्यात आली। त्यानंतर चंद्रपुरात काँग्रेस कार्यकर्त्यांनी जोरदार जल्लोष केला। फटाके फोडत ढोल ताशाच्या गजरात नारेबाजी करत या निर्णयाचं स्वागत करण्यात आलं। अजित पवारांना माहिती होतं मोदींशिवाय पर्याय नाही, म्हणून ते सर्वच्या सर्व राष्ट्रवादी पक्ष घेऊन आमच्याकडे आल्याचं गिरीश महाजनांनी म्हटलंय। दादा आल्यानं महाराष्ट्रात 48 जागा आमच्या येतील असा दावाही त्यांनी केला। वाशिममध्ये समता परिषदेकडून संभाजी भिडेंविरोधात आंदोलन करण्यात आलं। वादग्रस्त वक्तव्य प्रकरणी भिडे यांना तातडीने अटक करण्याची मागणी करण्यात आली आहे। अमरावतीत माळी समाजाकडून संभाजी भिडेंविरोधात आंदोलन करण्यात आलं। महात्मा फुलेंबाबत आक्षेपार्ह विधान केल्याप्रकरणी तातडीने अटक करण्याची मागणी करण्यात आली। जळगावच्या धरणगावमध्ये ठाकरे गटाने संभाजी भिडेंविरोधात आंदोलन केलं। वादग्रस्त विधान प्रकरणी पोस्टरला जुडे मारत निदर्शनं करण्यात आली। चाळीसगावात विविध संघटनांनी एकत्र येत तहसीलदार आणि पोलीस प्रशासनाला निवेदन दिले। वादग्रस्त वक्तव्य प्रकरणी संभाजी भिडे यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करत अटक करावी अशी मागणी करण्यात आली आहे। कांदिवलीत बेकायदा पार्किंगवरून 2 गटात हाणामारी झाल्याचं समोर आलंय। यात 2 जखमी झालेत तर 4 जणांना अटक करण्यात आली। हिंगोली जिल्हा परिषदेच्या आवारात गोळीबार झाला। बाईकवरून आलेल्या दोघांनी भाजप युमोच्या पदाधिकाऱ्यांवर गोळीबार केला। या प्रकरणी पोलिसात गुन्हा दाखल झाला असून अधिक तपास सुरू आहे। वाशिमच्या कारंजा शहरात सामाजिक कार्यकर्ते सलीम तेली यांच्यावर प्राणघातक हल्ला झाला। 3 ते 4 जणांनी झाशीकी राणी चौकात त्यांच्यावर हल्ला केला। यात ते गंभीर जखमी झालेत। हल्ल्याची घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात चित्रित झाली असून अधिक तपास सुरू आहे। लातूरच्या उदगीर तालुक्यातील सोमनाथपूरमध्ये 2 मावस भावांचा बुडून मृत्यू झालेला आहे। खदाडीत पोहण्यासाठी गेले असता ही दुर्घटना घडली। नाशिक शहरातील वाढती गुन्हेगारी आणि टवाळखोरांची मुजोरी रोखण्यासाठी नाशिक पोलिसांनी धडक कारवाई सुरू केली आहे। शहरातील महाविद्यालय आणि कॉलेज परिसरामध्ये रोमिओगिरी करणाऱ्यांवर पोलिसांनी कारवाई केली। काहींना दांडुक्याचा प्रसादही देण्यात आला। सोलापुरात पार्किंगमध्ये उभ्या असलेल्या टेम्पोत एका तरुणानं गळफास घेऊन आत्महत्या केल्यानं खळबळ उडाली। आत्महत्येमागील कारण अद्याप समोर आलेलं नाही। छत्रपती संभाजीनगरात एका प्रियकरानं भर रस्त्यात प्रियसीला मारहाण केल्याचा प्रकार समोर आला। प्रियसीला दुसऱ्या तरुणासोबत बघितल्यानंतर संतापलेल्या प्रियकरानं तिला बेदम मारहाण केली आणि या मारहाणीचा व्हिडिओ जो आहे तो व्हायरल होतो। छत्रपती संभाजीनगरच्या मुरमामध्ये 25 वर्षीय तरुणानं स्वतःच्या शेतात गळफास घेत आत्महत्या केली। उमेश कल्याण फटांगडे असं या तरुणाचं नाव असून कर्जबाजारीपणाला कंटाळून त्यानं आत्महत्या केल्याचं सांगण्यात येतं। चंद्रपूर जिल्ह्यातील भद्रावती पोलिसांनी दुचाकी चोरी करणाऱ्या आरोपीस अटक केलेली आहे। एकाच नंबरच्या 2 दुचाकी शहरात आढळल्यानं पोलिसांनी अधिक तपास करत आरोपीला अटक केली। पोलिसांनी आरोपींकडून 11 दुचाकी हस्तगत केल्या। बीड शहरात एका 30 वर्षीय तरुणाची दगडानं ठेचून हत्या करण्यात आली। पोलिसांनी या प्रकरणी हत्येचा गुन्हा दाखल केला। धरण क्षेत्रात होत असलेल्या मुसळधार पावसामुळे कोयना धरणाच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे। कोयना धरणात 24,201 क्युसेक्सने पाण्याची आवक सुरू आहे। सध्या धरणात 74 टीएमसी पाणीसाठा जमा झाला। जळगाव जिल्ह्यातील चणकापूर, पुनद आणि ठेंगोडा हे प्रकल्प ओव्हरफ्लो झाल्यानं या 3ही प्रकल्पामधून गिरणा धरणात पाण्याचा विसर्ग सुरू आहे।
त्यामुळे गिरणा धरणाच्या पाणी पातळीत वाढ झाली असून हा जलसाठा 32% पोहोचला. त्यामुळे नागरिकांची पाण्याची चिंता काही प्रमाणात मिटली आहे. कोल्हापूरमधील ऐतिहासिक जगप्रसिद्ध खिद्रापूर मंदिराला तडे जाऊन गळती लागल्याचा प्रकार समोर आला. त्यामुळे मंदिराचं मोठ्या प्रमाणात नुकसान होत असल्यानं स्थानिकांनी मंदिर दुरुस्तीची मागणी केली आहे. इरसालवाडी दरड दुर्घटनेनंतर रायगड जिल्ह्यातील आपत्तीप्रवण गावांची माहिती गोळा करण्याचा उपक्रम रायगड प्रशासनाने हाती घेतला. डिझास्टर अलर्टनेस डाटा असं या उपक्रमाचं नाव असून आपत्तीप्रवण 103 गावांची माहिती यात संकलित केली जाणार आहे. लातूरच्या जळकोट तालुक्यातील मरसांगवी गावात अतिवृष्टीमुळे प्रचंड नुकसान झाले. गावातील मशीदची भिंत कोसळल्यानं शाळेला जाण्यासाठी रस्ताच बंद झालाय. मात्र सुदैवाने यात कोणालाही जीवितहानी झाली नाही. जेजुरीच्या खंडेरायाची सासूरवाडी नेवासा इथे अधिक मासात ग्रामस्थांच्या वतीने गावच्या जावयांना सामूहिक धोंड्याचं आयोजन करण्यात आलं होतं. गावच्या लेकी आणि जावयांना पुरणपोळीचं गोडधोड जेवण देऊन ग्रामस्थांनी त्यांचा सन्मान केला. जालन्यात अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीच्या निमित्तानं भव्य रॅली काढण्यात आली. या रॅलीमध्ये मोठ्या प्रमाणात महिला सहभागी झाल्या होत्या. अण्णाभाऊ साठे यांची 123वी जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीच्या निमित्तानं लातूर इथल्या छत्रपती शिवाजी महाराज चौकात बांधकाम कामगारांना अन्न वाटप करण्यात आलं. संपूर्ण जिल्हाभर अण्णाभाऊ साठे यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. भुसावळ रेल्वे स्थानकावर रेल्वे रुळाला तडे गेल्याचं समोर आलं. रेल्वे रुळाला तडे गेल्यानं मुंबईच्या दिशेने जाणारी वाहतूक विस्कळीत झाली. अमृतसर नांदेड सचखंड एक्सप्रेस आणि मुंबईकडे जाणारी हॉलिडे स्पेशल तासाभरापासून भुसावळ रेल्वे स्थानकावर खोळंबली होती. रेल्वे रुळाला तडा गेल्याचं उघडकीस येताच रेल्वे विभागाकडून दुरुस्तीचं काम युद्धपातळीवर सुरू करण्यात आलं.